हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. तर मी एक गंमत सांगते. प्रत्येक माणूस आयुष्याच्या वाटेवर संघर्षाचा एक न दिसणारी गाठ पाठीशी घेऊन चालत असतो. कुणाच्या पायाला कष्टाचे घट्टे असतात तर कुणाच्या मनावर जखमांचे व्रण असतात. कुणी पैशाच्या विवंचनेने झिजत असतो तर कुणी विनाकारण मागे लागलेल्या संकटाशी दोन हात करत असतो. या सगळ्यांना एक न बोललेली व्यथा ती कुणाला तरी सांगावी, कुणीतरी न थकता ऐकावं, एवढीच मनाची साधी इच्छा. ह्यासाठी मी तुम्हाला पण सांगत असते. पण प्रत्येक वेळी कामं मिळतातच असं नाही. अनेकदा माणसं सल्ले देतात, सहानुभूती नाही. प्रत्येक माणसाकडे सांगण्यासारखी एक कथा असते आणि ऐकली जावी अशी एक व्यथा असते. फक्त ती ऐकणारा कुणीतरी लाभणं हेच बहुतेक खऱ्या अर्थानं नशीब असतं. तसं हा आमचा जावई म्हणजे खरं तर मागील जन्माचं पुण्य कधीतरी आपण म्हणतो ना, आपलं पुण्य कधीतरी फळाला येतं किंवा आपल्या पोरीचं नशीब कधीतरी मागचं केलेलं. तशी तिनं बऱ्याच वेळा माझ्या प्रत्येक खडतरा वेळेला माझ्या पोरीनं मला जाणलेलं होतं. आणि नशीब बदलतं म्हणतात ना, तर ते नक्कीच असतं. आणि तिच्या नशिबाला कधी कुणाची नजर नाही लागावी हीच देवाचरणी प्रार्थना. आणि काल माझं अचानकच म्हणजे मला असं हे सागर संगीत धोंडे जेवण करायचंच होतं. एकदा सगळेच करतात, मग आपल्याला पण असं वाटतं की थोडासा असा वेळ काढावा म्हणून चांगलं. आणि त्यात रेणुकानं पण इतकं छान, रेणुका असं विक्रांत ह्यांनी सगळ्यांनी अशी तयारी केलेली होती छानपैकी. मी गावाकडे गेले होते, माझी भरपूर कामं होती गावाकडे राहिलेली पेंडिंग. मग ती येईपर्यंत असं आमचं अचानकच ठरलं. तसं महिनाभर आम्ही पण म्हणत होतो काय असतं तेव्हा धोंड जेवण आदनं मधनं, आणि प्रत्येकाच्या कामानं व्यापलेले प्रत्येकजण आहे. त्यामुळं आज करू उद्या करू असं करत करत शेवटचा दिवस आला. उद्या अमावस्या म्हणताना मग गौरीला पण असं वाटलं चला. आणि मग त्यांना पण तेवढं सगळं डेकोरेशन वगैरे करून झालं. त्याच्याबरोबर एवढी रेणुका झटते ना घरासाठी. मग एक आपल्याबरोबर माणुसकीनं वागते तर खरी तीच गृहलक्ष्मी म्हणून तिचं. आणि त्याच्याबरोबर आपल्याला पदरात पडलेला ही सोन्यासारखा हिरा, अगदी हिऱ्यापेक्षा पण मौल्यवान आहे माझं हे नातू. तर त्याचे पण मला पाय पुजावे वाटले आणि एक वेळ रेणुकाचे पण करावं वाटलं, रेणुकाचं पण. कारण आपलं कौतुक करणारा आपल्याला कुणीतरी नाही, ही परंपरा मला प्रथा मोडायची होती. आणि तिला ते माझ्याकडनं पाय धुवून घ्यायचे नव्हते. तरी पण मग तिचा हात बाजूला करून असू दे असं वाटलं. कारण ज्या वेळेला एक माणूस करत असतो ना, तर त्याचं कौतुक पण करणारं कुणीतरी असावं. त्यामुळं त्या माणसाला एक चांगली नवीन उमेद मिळते जगायला. आणि प्रत्येक वेळी त्याला एक हे मिळतो की आपलं चला. आणि अशा पद्धतीनं आमच्या सगळ्या धोंडे जेवण. आणि मला जावयाचं पण कौतुक करायचं होतं, लेकीचं पण कौतुक करायचं असतं. कारण नशिबानं नशिबानं आपल्याला लेक जावाय सून पोरं एवढी देवानं दिलेले असतात आणि त्यांचं कधीतरी कौतुक करायचं म्हणून हा कालचा एवढा सोहळा मांडला होता. आणि त्यात सगळ्यांनी म्हणजे खास करून विक्रांत, रेणुका आणि मी असं झटून सगळ्यांनी एवढं छानपैकी सगळे प्रकार केला होता. डेकोरेशन केलं होतं छान आणि एवढं मन लावून स्वयंपाक केलेला, त्यामुळं स्वयंपाक पण एकदम सुंदर झालेला होता. ते म्हणतात ना, मनापासनं केलं की म्हणजे सगळं प्रेम माझ्याकडनं जे प्रेम होतं ना, तर ते स्वयंपाकात उतरलं होतं. आणि प्रत्येकाच्या मुखात जावं ही माझी इच्छा असती. तर त्याप्रमाणे आणि सगळी शांतपणे समाधानानं जेवली. खरं तर ह्यात सगळ्यात आपण एवढं सगळं मांडतो ना, तर त्यात खरं स्वामी समर्थांचा वाटा आहे. धन्यवाद.